यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून शिरूर पोलिसांनी आवळ्या आरोपीच्या मुसक्या. 24 लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तू आणि सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी नोकरास अटक. चोरीचा मुद्देमाल हस्तगत पुणे शिरूर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने केलेल्या धडक कारवाईत सुमारे 24 लाख रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या नोकरास जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नितीन मोतीलाल मुथा राहणार आनंद सोसायटी यांच्या फर्ममध्ये काम करणारे कामगार विलास आनंदा खोसडे, सारच्या विलास खोसडे यांनी फर्ममधील चांदीच्या वस्तू, सोन्याचे दागिने परस्पर संगनमताने चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंद्रे यांनी तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे डीबी पथकाने आरोपी विलास आनंदा खोसडे याला जाम तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथून ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासादरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेलं 24 लाख रुपये किमतीचा सुमारे 7 किलो 232 ग्रॅम वजनाचा चांदीचा ऐवज तसेच 36 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण तसेच पोलीस कर्मचारी अक्षय कळमकर, नितेश थोरास, विजय शिंदे, नीरज मिसाळ, सचिन भोई, निखिल अरावडे, अंबादास मोरे, रवींद्र काळे, दादाराम नागरे, अजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी अशोक पाचुंदकर, शिरूर, पुणे.